तर मी सोन्या उर्फ अमित आणि सतीश आणि तिघजण आलोय साताऱ्यात. आणि आता आपण शेंद्र्याच्या पुढे थांबलोय ना, शेंद्रे घाट. बरोबर आहे, शेंद्रे घाट. त्याच्या पुढे 10 किलोमीटर थांबलोय कारण आपले एक फॅमिली मेंबर आहेत, ते यायला लागले. ते म्हणजे डायरेक्ट आम्ही तुम्हाला तिथं घेऊन जातो. म्हणजे बाबा निकम ज्यांचा बिरजा होता त्यांच्याजवळ. चला आता तिथे गेल्यावर बघा काय काय आपल्या भाज्यासाठी सांगते ते. आई सात त्यांची वाट बघत बसली की मध्ये आलो. आणि माझा हा मोबाईल झाला स्विच ऑफ. हां, कारण की काय विषय झाला आहे, लय जण भेटा येणार होते आपले फॅमिली मेंबर साताऱ्यात. तर झाला मोबाईल स्विच ऑफ. आता एक 2-3 नंबर जेवढं दिसत होतं जेवढं 2-3 नंबर दिसत होतं ते ह्या साहेबांच्याकडे दिलेले. ते आता फोन लावते त्यासनी. आता बाकीचे नंबर आहेत ते आता मी चार्जिंग करतो मोबाईल तिथे गेल्यानंतर आणि तुम्हाला फोन करतो. समजून काय मोबाईल शप्पथ स्विच ऑफ झाला आणि गाडीत म्हटला चार्जर, तर गाडीतला चार्जर माझ्या जोडी जरा दिलेला, त्या गाडीत नव्हता चार्जर म्हणून सगळा गोळ झाला. चला आता ती कधी येते. सोन्या लाव की फोन. चला आता तिथे गेल्यानंतर बघा काय भाज्या शेटसाठी आपल्याला सांगते ती. तर आम्ही आलो आता बाबा निकम दादा म्हणजे यांच्या ते मुलाखत घ्यायला. मुलाखतीपेक्षा आपल्या भाज्याचा विषय काय आहे ते त्यासनी सांगाय आलोय. आणि त्याने बघा काय बोलतात. बाबा नमस्कार. बाबा आता एवढे आधी आपण घेतोया, आधी मुलाखत घेतली आपण, म्हणजे आधी टेक झाला आहे आपला. तर मला आधी सुरुवात अशी करूया. हां, ढाली दाखवू की आपण. बिरजेचे आहेत का बिरजा? हाच तो नंदी 85 वेळा बाहेर गेला आणि त्याचाच भाव आहे आपला भाज्या. म्हणून त्या बिरजाला आपण विचारायला बाबा तू सगळा कसा पळायला लागलास. त्यासाठी आपण एवढ्या लांब आलोय. आणि हा त्यांचा दुस्सा आहे बरं का. लोका मारतोय. बाबाईचं नाव काय हो? दख्खन. दुस्सा आहे ना. जत्रे दिवशी आणला म्हणून दख्खन जन्मला आहे ज्योतिबाई. हां, ज्योतिबाईच्या जत्रे दिवशी जन्मला म्हणून त्याचं नाव दख्खन ठेवलं. आत्ता दुस्सा एवढा आहे, अजून मला वाटतं एक वेतभर वाढल. असा आहे बघा भाज्या सेम, फक्त शिंग जरा वेगळी. आणि हा नंदी हा कुठला? केदार. शिव काढता गेला मैदानात. दोन्ही कांदे हा केदार. कुठला? ह्यो 13,000चा दख्खन. आणि ह्यो 1,01,000. अहो गटाला थोडक्यात मार खाल्ला तरी त्याची किंमत 1-1.5 लाख रुपये सांगते ते. आता काय बोलायचं आता पुढे. तर आता आम्ही निघाले बिरजेच्या ढाली बघायला. जो नंदी 85 वेळा बाहेर गेला आहे त्यांच्या ढाली. 85 वेळा जो नंदी बाहेर गेला त्यांच्या ढाली तेवढं. हां, म्हणजे काय काय मिक्स असतील की रे, खरं जास्त ढाली त्याच्यात असतील म्हणजे बिरजेच्या. सतीश हां, तरी या किरकोळ असतील, बाकीच्या वेगळ्या असतील. काय भाज्या वगैरे डाल घ्या ना कधीतरी, म्हणजे आता आकडा एक नंबरचा. हो इथं बिरजे बहुतेक. हो इथं नाद वांगाळा या. चला तो संयम काय असावा त्यांच्याकडे शिकावा. 85 वेळा नंदी बाहेर जाणारा खचून. आत्ताच्या पिढीत सांगतो तुम्हाला, 5-6 वेळा नंदी बाहेर गेला का नाही. हॅकिंग हो, लगेच हॅकिंग हो. काय पण म्हणा, जेवढा बैक बाहेर जातो त्याची गती नाही कोणाला, लय गती. मग तेच काय कळलं ना आता या भाज्याला एवढी का ते कर बाहेर जात. तसंच पाळणार हो, बघा आपला शब्द आहे. म्हणून तर इथं आलो. तर बाबा आभारी आहे तुम्ही एवढा वेळ दिला आम्हाला.
वेळात वेळ काढून कालच येणार होतो, खरं काल तुम्ही गेलेला पुण्याला. तुम्ही पुण्याला गेला कारण आमच्या इकडे ज्योतिबा झाले कॅन्सल, कारण की आम्ही काल तुमच्याकडे येणार होतो. आमचं थोडं दिवस चांगला आहे हनुमान जयंती. आज आहे का हनुमान जयंती? हां हां. बरं हे येला का कुठला आहे? चंदननगर. चंदननगर, कोडोली. कोडोली. चालतं चालतं. बघतो बघा कसा येऊ. हां हे किती जाते? चौसा. मोठीच बैल आहे तुमच्याकडले, म्हणजे अशी शरीरानं. ही घेतलं तर बातमी म्हणजे कशाला आणलं तुम्ही बळावलं की बळावलं. ते आपण मी जे तुम्हाला म्हणलं का ना देणार आहे का, ती कितीला वस्तू घेतलेली? 35,000. राव तुम्ही लय. आज जर मला ते बघितलं वासरून ते देतो म्हणला तर 1,00,000-1,15,000 जर घेतली तरी ती 8 दिवसात पैसे भेटणार. कुठं आहे वस्तू ते? नाही म्हणतो तुम्हाला. तर बाबाने एक वस्तू दाखवली आपल्याला आणि इतकी पसंत पडल्या, तर मी आपण मागतोय तर बाबा मग ते आम्ही स्वतः ठेवणार, आम्ही काही देणार नाही. काही वस्तू आहे कसाही विषय हारड. आणि किती जण धरा लागते जाता याला? धरा किती जण लागते? चौघ. मी माघारी आणलं तर गेलं तर तुम्हीच नेतं, तुम्हाला माघारी आणलं तर 4 जण धरा लागतील. मी म्हटलं सोनू भाऊ देते ते आम्हाला द्या की. आपल्याला आपलं ठरलेलं नाही का? नाही मग ते आम्ही ठेवणार आहे. वस्तू मला पास पडली होय ते नाही दाखवणार पेरा ती. नको ती प्यारा आपण टाकू. आम्ही आणि त्यांनी टाकला तरी तिथं सांगणार नाहीत कोणाला कसा पळतो, ते डायरेक्ट धप्पा देणार. वस्तू कशी बाबा आता काय बोला तुम्ही? मन साफ पाहिजे, नीतिमत्ता चांगली पाहिजे, लोकांचं चांगलं चित्र तेव्हा आपलं होतं. हां लिंबू तिथून टाकले की तिथं आणि तिथे मागणी. म्हणून तर म्हटलं ह्यो टेक घ्या बाबा, कारण की आम्ही अशीच चर्चा करत होतो. म्हणलं बाबा ह्यो शब्द डबल बोला म्हणजे आपल्या फॅमिलीला कळेल की बाबानं काय निवडून सांगते ते हे काय उपयोग नाही त्याचा. मन साफ पाहिजे, नीतिमत्ता साफ पाहिजे. मी त्याच बायलासाठी ह्याच बायलासाठी डोंगराव गेलो होतो मला बिरजेसाठी. हां हां आणि त्यानं सांगितलं बैल सरळ झाला होता. हां. सांगितलं तुम्हाला कोंबडा आणून तुम्हाला लागते. एक नंबर केला रातभर झोपलो ना, दुसऱ्या दिवशी कोंबडं परत पाया पडलं बाबा तुझं तुझ्या पैसे परत घेत नाही. काय नाही मार काय बरं का? मार काय एवढं आहे कर जाऊ जाऊ दादा जरा जाऊ. हो का हाय का बाय लागत काम आहे काय वय लागत आहे. काय आहे? रेड आहे का? नाही. रेड आहे हाय हाय हो 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 इच्छा गावात ठेवणार हातचीला विटा फिटा लांब पण पाहिजे किती. नाव गेली ना. बादल दिन्या कोण हो? तुमचा बादल पण होता ना? कुठं आहे तो आता? हाय तो पण गेला. हां हां. बादल आणि बिरजा जास्त पळाले ना. ही विषय हार्ड आहे बरं का, हे विषय हार्ड आहे. तोंड काढून जातो ना कुठला पण फक्त बैल घरची पाहिजे. दोघांनी बाहेरचा बैल पाहिजे. आता तुम्ही एवढा अनुभव आहे म्हणजे त्यातनं कसं काय, म्हणजे तुम्हाला बाहेरनं कसं काय पळवता आलं नाही? म्हणजे झालं कसं ही बुजुर्ग आहे पाहिजे. बुजर. आनंद प्रश्न बुजुर्ग पळतं की पण आत लागतं. हां हां. आपल्याला स्पीड लागत नाही काय? मार्की बैल पाहिजे. आमची नाही वैरण विकत का घरचे? फक्त वैरण. केला हां हां. बाबा आपल्याला एक म्हैस घ्यायची दुधाला आपल्या घरात खायला. आई काय नव्हतं दूध काय नव्हतं. कुठले म्हणजे पहिले आता आहे ही एक नंबरची काय? 72 आहे काय? आणि ती एक नंबरची मस आहे ती येल्या काय? त्याच आहे मार्क गमत बघ हो का? आला का? ऐक काय त्याचा विषय आहे? आम्ही मला कळलं का? आला पट्टी आणि बाहेर कायमच ठेवाय आम्ही सगळं कायम कुठे गाडी ठेवायचं. लय हुशार पडायचं त्याला जर कळालं की नाही तर मग ते करणार तुम्ही. दोन आणलं तुम्हाला काय फरक पडत नाही. खाली जायचं आणि ते जोडायचं.
जाताना काही करायचं नाही आपण गाडी फिरवायची नाही तुला पुढं तेव्हा नटबोल्ट लावायचं जोडून टाकायचं जाऊन द्यायचं वर ऑब्जेक्शन घेतात ते अटक गेला म्हणायचं जाऊ दे बैल तर सरळ आला होय हवा असेल तसं आपलं आड असेल तसं फेलत असेल चांगला पण आला पाहिजे फक्त पास सरळ बैल पाडणार तुम्ही काही केला करू नका काय घाले चटणी टाकतात तंबाखू टाकतात काय पण टाकतात डोळा बांधतात सगळं बांधते आम्ही डोळा पण बांधला त्याचं इंजेक्शन बरोबर इथं होते तिथं होते नाकड सिंग विशेष येत नाही त्याला बाहेर वाढायचं पोल्ट्रीनं टाकली ब्रेक टाकला ते ब्रेक म्हणजे असं नथीला बांधायचं इथनं त्याच्यातनं घ्यायचं बघून हा. डायरेक्ट तिथं बाहेर जायला आले हिसकं दिलं तरी थांबत नव्हता तो. तरी बाहेर आज त्याला एकदम मोकळच आहे नाही इकडे बाहेर वाढायला होय ते मोकळं शिंग जाम असले होते कसा जाईल तिकडे नाही शिंगाचा बरोबर साधे आहे आपण गाभाऱ्यात करतो आणि इकून टाकतो नाही एकत्र नाही. काय काय तुमच्याकडे आहे सांगितलं का आल्या का मी म्हटलं तुमच्याकडे सेम आहे बघा आमचं तुम्ही घरच्या 85 वेळा बाहेर गेला शेण तर रडवले अक्षर मला शेवटचा व्हिडिओ केला तर मी म्हटलं आपण आंबा टोकला पाहिजे तिथनं पुढे त्यांना खायचं हागायचं व्यायाम करायचं एवढंच करायचं पाहायचं नाही पळणार देऊ एवढंच म्हटलं आणि परत आणि काय झालं तुमच्या मुलामध्ये आणि यायला लागल्या परत माझ्या मंडळीने काय केलं तुमचा नंबर काढला मला कधी बघू ते म्हणते ते आपण बैल बांधून देऊ शकत नाही सांभाळायला देऊ शकत नाही कारण सांभाळायला नाही सांभाळायला नाही त्याचा म्हणजे आपण पूर्ण प्रयत्न केले सगळं प्रयत्न केले म्हणजे पण ते सांभाळायला दिलं ते काय नवीन काय करणार आहे तेव्हा तुम्ही आल्याला फायदा होणार आहे, तोटा होत नाही तुमचा म्हणून आता ह्यो पर्याय मग त्यांनी 3 नंबर दिला आज मारायचा नाही बैल दुखताना तापवायचा ना कापवायचाच नाही तापवायचा ना आज कसा दुखवायचा आता गेलेलं गेला तुम्ही ते काय पण करा पण काढ्यात गेल्यावर मारायचा नाही बैल त्याला पाराच इतका असतो तो मार खाल्ल्यावर बैल येड्यागत करते तुम्ही मी सांगतो प्रयोग करा मी स्वतः बैल बघितला आहे पारा त्याला अक्षरशः तुम्हाला सांगतो तो जर सरळ पळला ना म्हणजे कुणाची गाडी नाही त्याला मुंबईला बोलवून नेतेली पळाई पोरांनो मला म्हणायची कापाय द्या कशाला ठेवलाय मोजून 85 आठवड अहो हे पण आमच्या वाले नाही. मला म्हणजे तू का ना लागला ऐकू नका ही मी म्हणतो तेवढा पर्याय करा चला काय घेऊ नका बाहेर जातो एवढं सांगा बैल. बाहेर का जातो या इकडे इकडे. नाही नाही दुसऱ्या वयात किंवा आदत वयात आपण बैलाचे घालतो का नाही सरळ पळणारे असतात किंवा नसतात ते होतं कसं एकदमच तो दाबणारा बैल असला तर ते कड तर किती काढणार आणि त्याला बाहेर गेल्यामुळे त्याला काय वाटतं यार ही सोपं काम आहे तेच त्याला डोक्यात ठेवलं काय माझ्या पाहिजे बाहेर गेलो नाही पळायला लागत हा ही सोपं काम आहे म्हणून ती तशी करते मग त्याला आपण औषध करायचं असं आणि कुणाच्या नादान ती इंजेक्शन असलं काय देऊ नका बैल सरळच पाळणार तुमचा बरं त्याचं शारीरिक प्रॉब्लेम म्हणते ना सगळं आणि सगळं खट दिसतोय बैल खट्ट म्हणजे केला त्याला सांगा आपला तुम्हाला ठाकूर माहित असेल ते मुंबईवाले नाही का आल्याचा काय सेम सेम संभावा फक्त तब्येत तशी नाही Height bit same तब्येत तशी केलेली मी काय करणार झाली कमी आता फक्त त्याला खाया प्यायला माझी हाय कंडिशन ह्याच्यात सुधारावा त्याला बैल सुधारावून एकदम अड्ड्यात काढू नका 2-3 फेर टाका असं वर्ष तुम्हाला काढतो नाही नाही आता खात्री पटली की नाही बैल सरळ जातो बरं, हा, तेव्हा काढा महत्वाचं सांगा राहील तो काय करतो बघा पळाला तर पळतो हम्म. म्हणजे आज खुश करणार उद्या ज्याला तेव्हा तुम्हाला लागलं उद्या बाहेर जाणार असं करतो पळाला तर पळतो मग ते वाटतं की सुधारणं गेल्या वेळेला बाबा काय झालं माहिती का त्यांनी चांगले आपल्या बैलावर फेरं काढ म्हणजे आत उडून आपल्याला पाळल्या बैलावर त्याच्यावर 2-3 फेरं चांगलं पाळला हा. परत ओढीवर फेरा टाकला त्यावर पण चांगला पाळला आणि परत नंतर बैलावर आता म्हणलं यांचं कसं मैदान करायचं? कासेगावचं मैदान खेळायचं म्हणून हा. यांनी फेरायला म्हणलं आता बैलावर चांगल्या टाकून बघू आपल्या साध्या आपल्या ह्याच्या बैलावर म्हणून फेरायला बाहेर काढला तेव्हाच गेला बाहेर 3 वेळा गेला नाही नाही ते अवसान घेतलेलं आहे आणि त्याने. माझं कशाला? थोडे दिवस तसं करेल ती ही जी औषध आपण सांगितलेलं केलं त्याला चान्सच नाही बाहेर जायचा तुम्ही तेवढं करा तिथं आपल्याला पैसे द्यायचे का ते वेटिंग पैसे करायला नाही. 5,000 रुपये हो, तुमचे हो, सगळे. म्हणून तरी आलो कारण की आम्ही बैल आता काय बाहेर देणार नाही लय मागं लागली नाही नाही सांभाळा कुठं देऊ नका आपल्यासारखं कोणच जपत नाही मी एवढा बैल बाहेर जात होता पण कोणी जाऊन नाही पाठवला त्या पोराकडे पण नाही तर हितच काय होईल ते तुझं हितच आणि शेवट मरताना फायनल घेतलं 1 नंबर मग मी याला बैल मोडला हा, ती तो वर काय- अड्डा होता पाय येते हो पाय मोडला आणि परत उठलं आणि पळा गेलं बरं कधी एक मोडली पडलं ती डॉक्टर म्हणलं इंजेक्शन द्यायला पाहिजे दिलं इंजेक्शन ते वर्षभर सण नाही कुठलं आम्ही केलं घरच्यावर लय जीव तुमचा हो 85 वेळा बाहेर गेला तरी तुम्ही बसवून नाही ठेवला त्याला आणि मग ह्यो पाय कसा असतो तुम्हाला हे म्हणजे जिंतीकर अप्पाशी येणार बसलो तो अप्पा मारत म्हणले बाबा पहिल्याला असं करून बघता का म्हणलं करू केलं झालं सक्सेस गावापासून बाहेरच नाही मग नाही. किती वेळा पळवलं तसं तानाजी अप्पा हो. तानाजी अप्पा आता अनाजी आप्पा तुमचा तो दुसरा मुसलमानाचा काय तू जावेद भाई जावेद भाई. आंध्या पैलवान त्याची जवळ पण थांबत नव्हती माझी का शिकवत होता ना मी काशीगावात 5 वर्ष होतो तडीपार कोणाला हा कशा उडी काशीगाव मध्ये होतो
तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये आपण हायवेस निघाल कोण वर त्याचं वर रस्ता जातो तुमच्या वरच्या गावाला काय शेने नाही ते तांबवा असेल. हा, येवलेवाडीकडे. त्या रस्त्याच्या उजव्या साईडला एक बंगला आहे मोठा थांबतो, हा. थांबतो. त्या बंगल्यात होतो बायका पूर्वी घेऊन तुम्ही हा. कुठे याचं 10-15 लाख रुपये याचं काय त्याचं येणं असायचं कोणा आता कोण? चल ती चालू आहे मला म्हणजे विचारायचं ती नव्हतं म्हणजे ते बिरजाला तुम्ही मला वाटतं किती वेळा टाकलं ती दोन का 3 वेळा 3च वेळा 3 वेळा परत सरळच डोसक्यात पण आला नाही. नाही आता बाहेर का जायला लागलं तर म्हणजे तिथं बाहेर जायला लागलं कसं हे मी जे म्हणलं की नाही तुम्हाला ते त्याला मला सांगितलं नाही ते. ना पाठवलं मुंबईला पाठवल्यावर बाहेर टाकलं हा, त्या आतलं बाई दाबरं निघालं हा, जसं माणसात जाईल तसं दाबायचं बाहेरच हा, हा. डावीनं पण उजवीनं पण सारखं बाहेरच जायचं पण बसवून नाही ठेवला बैल मी अड्ड्यात. आड्यातच 10-12 बैल असायची एक रोज एक बदलायचा बघा हॅलो हा होय होय थांब हं. बाबा बोला मंडळी आहे माझी हिनच लावून दिलं इकडे बोल बाय काय म्हणती हा, नमस्कार. नमस्कार काय नाही हो, मी तुमचं बघता बरेच दिवस झाले व्हिडिओ, पण असं लक्षातच आलं नाही की तुम्हाला विचारावं की तुम्ही फ्रीजाला काय केलं. नाही आता सांगितलंय मार्केटला तुझ्या तू पळल बैल सर लय त्याला खर्च देवनात लिंबू नको काय नको नाही लय देव पण केलं सगळं सगळ्यांनी सांगितलं. नाही नाही केलं बघा. नाही देव पण करायचं नाही त्याला इंजेक्शन द्यायचं नाही किंवा कोंबडा द्यायचा नाही काय नाही नारळ आणि फिरळ नाही फायनल घेतल्यावर पिढं पाठवा मला बाजू होय, तुमच्याकडे घेऊन येणार की नाही? तुम्हाला इकडे घेऊन येणार की. चालतंय होईल सरळ बैल होईल सरळ बरं झालं धन्यवाद. हा ठीक आहे हॅलो हॅलो, हा चालतं ठेवू का मग आता शेतात लावले पाऊस पडायला लागलाय मयूरला सांगितलं मी थांब त्याला फोन करतो लय पडायला लागला का पाऊस म्हणजे वारा आहे हो आणि यायला लागलाय आता पाऊस वारा आहे जास्त. बरं बरं सरकारचा नंबर आहे का तुझ्यावर कोणाचा आहे का? बरं थांब सरकारला सांगतो फोन करून हा, परवा दिवशी पाऊस झाला इकडं हा. अयो, बेकार अहो इथं इथवर गाडा गारा नाही तिकडे पडला. हे ना, आपलं ते आता काल तुम्हाला विषय म्हणजे माझ्या मंडळीचा विषय झाला. म्हणजे ते आमचं अजून एक नदी आहे घरात अशी नादी असल्याशिवाय पण नाद नाही कष्ट आहे हो. सगळी नादी पाहिजे कष्ट आहे आमच्यात अजून एक आहे रायबा म्हणून तो तर लय म्हणजे आता- एवढ्यांचं म्हणजे घरच्या गाईचं कोंड आहे कष्ट केलं. घरच्या गाईचं कोंड आहे ते अजून आदत आहे आता काय अजून तुम्हाला दाखवतो आता व्हिडिओ वगैरे त्याचं ती पण चांगलं पळते. आता विषय काय झालाय त्या रायबाचा विषय सांगतो तुम्हाला काय झालं माझ्याकडे चुकी झाली नुसतं फेरं टाकत बसलो मग त्याला लागली सवय एकट्याला पळायची मग आता मैदानात नेलं काय करतंय गाडी येतो पळतोय गाडी पुढे गेली तरी पळतोय गाडी पुढे गेली की त्या खुणसी पळतोय गाडी जर मागे इकडे तिकडे राहिली की मग ती जाते तासा कावर बावर होतोय मग त्याला नाही त्याला हे उपाय करा होईल सगळं काय त्याला देऊ नाही धरम नाही काय नाही माझ्याचा विषय काढला का मी एवढा लांब काढतो तुम्हाला आता पटला अंडररोटाचा काय विषय काढायचा नाही तिकडे जायचं पण नाही डॉक्टर गती वाढायसाठी ते पाहिजे खेळा केलंय गती सगळं. ती बी केलंय सगळं, पण आता ती काय- पण गती ह्याला जास्त काय तसं नाही करायचं त्याला तसं इंजेक्शन नाही कधी गेलेलं गती त्याची नैसर्गिक गती आहे नाही, नाही. त्याला एक डोस ते नाही, दिलेला नाही injection किंवा ते डोस पळते. दिल्यावर तर काय करेल मग ते सांगता येत नाही नाही. नाही डोस दिल्या लवकर मरण कारण फक्त तुमचं कसं आता बैल किती मेली बघा अल्कोहोल मध्ये मी एक बैल पळवतो पक्ष म्हणून बैल होता कोरेगावचं एक जायचं एक नंबर करायचा डोस मारायची ती चाललं मी पण कोरेगावचं एक नंबर केलं कुठं दुसरीकडे गेलो पळ्याखाली औंधाकडे आणि डोस मारला तर रक्तापेक्षा प्रमाण त्याचं जास्त झालं फायनल घेतला घरी बैल आला असं पूजत होती बैलांना अटॅकाला तिथं म्हणून ती केमिकलच्या नादाला लागायचं नाही आता बघा एक नाही तर 2 अटॅक करणार परत बंद बरोबर आहे. म्हणून औषध करायचं नाही लय झालं तर बाबा थकवा आलं तर त्याला सलाईन लावा त्या गोळ्या मिळतात गोळ्या कणकणी. घ्या ते द्या त्याचं नाही पण गतीचं द्यायचं नाही गतीच नाही. नाही 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 आता ते करतो पर्याय तुम्ही सांगितलं ते होणार बैल सरळ बर त्याला भागातला डॉक्टर ठेवलेला नाही डॉक्टर दाखवायचं काय बाहेर जाणार त्याला काय डॉक्टर करणार आहे नाही रे, विषय काय झाला म्हटलं काय तर पोटात असेल वगैरे नाही नाही पोटात असेल तर ते आता एक नवीन कार्ड निघाले करावं काहीतरी गाठी तोंडातून सुटते आता ते आहे ना. कुठं नेमकं जाते आपल्याला काय माहिती आहे तारा बिरा काढते ह्याच्यात काढते तर तारा काढते काय काढते बरं बिरची आता किती वर्ष झाली जाऊन 5 वर्ष झाली 5 वर्ष आता कुठला गर्दी आपल्याला आता तिकडं वसंतराव म्हणून येते तुमच्या ह्याला राहिला होता की गेल्या कशी काशीगावला कडन राहिला तो बाहेर आत्ता? हा, नाही मागल्या मागल्या यायला काय वसंतराव हो तिकडे अंजीर म्हणून बैल होता ते घातला आता किती आहेत नंदी मग सगळं मिळून बघा बैल होती तेव्हा आता कमी केलेली आणि 9 आहेत आत्ता 9 आहेत हो 9 बैल आहेत. बाहेर समजा दिलीत काय हो आणि आता भानगड काय पोरानो माझी दारू सुटली या बैलांना
नंतर दारून तडीपार होतं ते मर्डरमध्येच होतो मी 5 मर्डर केलं होतं 25 हाफ मर्डर केलं होतं तडीपारवरून आलो की मोक्यात टाकलं ते 3 वर्ष काढलं पुण्याला यारावड्याला म्हणजे जी गुन्हेगारी होतं ते सगळं संपलं बैलगाडी बैलाचा नाद चांगला चांगला आहे वाईट नाही तो पण मर्यादित पाहिजे केलंही लागतं मर्यादेमध्ये फुकायला लागलं सगळी जमीन आता लाखभर रुपये भाडं माझं येतं 1.5 लाख येत असं तो पोराला हिशोब पण मागत नाही तू काय केलं किंवा काय नाही कडबा पिडबा आणि काय करत ती बांध तिकडे तुझं महाराज माग आपल्याला पेन्शन आहे 45,000 बाद झालं म्हणजे त्याचा पोराची आलं बरं आता काय केलं हे सांगतो तुम्हाला मी किंवा भाज्याचा आता मागल्या व्हिडिओ टाकलेला तुम्ही बघितला जाणार तिथं मी रामराम टाकलेला मग तो भाज्याचा तुम्ही आता वेळ मिळाला तर बघा या ना तुम्हाला दाखवा इथं भाज्या आणतो म्हणजे बघा यो भाज्या असाय तेव्हा अक्षरशः इतका रडलेलो मी इतका रडलेलो नको कारण की हिंदी केसरी मैदानाचं नियोजन केलं त्यात त्यानं आदल्या 4 दिवसात चांगला जे करायचं ते पराक्रम केला म्हणजे तरी पण मी म्हणत होतो न्याचा परत विचार केला की आयला हिंदी केसरी मैदानात सगळेजण वाट बघत बसतील तिथं जाऊन जाऊन ह्यानं जर काय खोड केली मग त्या मालकाचं काय मला काय म्हणून आलाच का माझ्या आडवा आता गेल्यानंतर 1 महिनाभर 3 दिवसाला फेरं काढायचं घोड्यावर काढा गाडवावर काढा की बैलावर काढा 3 दिवसाला फेरा काढायचा याला ते सरळ झाला की मग तुम्हाला भ्याज नाही अड्ड्यात गेले आता येऊ गेलं आणि अड्ड्यात गेले का नाही हे लक्षात ठेवा जे तुम्ही चौकडा न्याल का नाही ते दुसऱ्या पोरापासून खाली पाठवायचं आणि खाली जरी जोडा नाही भेटला नुसतं तुम्ही पोचला तर ते समजतंय एखादा अड्डा गेला तर शट मारी शेवटपर्यंत घालून घ्यायचं जाऊ दे होय आता एवढं आठ गेलं त्याला हा सरळ झाला की परत तुमचा बळण म्हणत बाहेर जात नाही मग ते करतात लिबन नारळ सगळं करतात दुश्मन काय बारकी नसतात आपल्याला आहे अहो, आम्ही पळला तरी आमचं नाव एवढं काय सांगू तुम्हाला लय काय टॉपला आहे. टॉपला आहे गाव ते कुठलं पण तुमचं? बघू मला कासेगाव जवळ होय, जाईल 1 किलोमीटर शेणी शेण्याच होय हा, आता तुम्ही काशीवर 5 वर्ष काढल्यावर शेणी माहित असेल तुम्हाला तुमची रामशाची पोरं सगळी ओळखी हे रामोशीची जायचं बाई, तो बोलतो चांगली बोलतो, चांगली बोलतो. पोरं. चांगलीच दोस्त तुम्ही शिवसेनेचा अध्यक्ष होतो जिल्हा अध्यक्ष तर तिथे एक अध्यक्ष होता प्रवीण का काय त्याचं नाव घेऊन अर्जुन आरजवळ ती खास दोस्त आपली अर्जुन हा गावाच्या खालच्या बाजूला खाली बघा हजेरीला बाई रोज येतो मी पोलीस स्टेशनला परत याचा धंदा चालू केला सगळ्या पोलिसांनी यादानच पैसे त्या गावात तरी म्हणजे आलो त्याचा आपल्याला फायदा झाला बैलच पाळणार त्यात विषयच येत नाही खरं असं कोणी सांगितलं नाही बाबा. नाही आमच्या आणि कधी आमच्या बी डोक्यात आलं नाही असं प्रेम विचारच केला नव्हता कधी असं बरं जेवढं सांगेल तेवढं पर्याय गेली असं नाही की बाबा नाही ह्यो केला की बैल सरळच पाळणार आहे कारण आपलं त्याला पण त्यानं जर असं केलं किंवा दादा शेवटचा पर्याय. बाहेर बाहेर जाताना तो काय करतो बैल असं करून जातो असं करून गेल्यामुळे गिनत नसते आणि या बाजूला शिंग असते. नाही ती आणि डोंगर नावा गेलं तर फांगली शेर घ्यायचे नाही बैल होणार चांगला चला टॉवर दिसतोय कास पठार काय तो नाही तो यवतेश्वर आहे आणि इकडे पुढच्या बाजूला ह्या टॉवरच्या तिकडे पुढे जायचं हां हां आणि हा अजिंक्यतारा काय आली आता येते मध्ये तिथे इथं वर अजिंक्यतारा दिसत असेल तर आता आम्ही आलो आपल्या फॅमिली मेंबर इथे सबस्क्रायबर आहेत ते दादा म्हटले काय व्हिडिओ घेऊ नका तर आपण त्यांच्या घरातनं नजारा दाखवतो आणि जाताना ती दाखली आपण वर थांबू खालचायला का आईच्या गावात अरे बिल्डिंग केवढी बघ सोनी नव्हे ती पुढली बिल्डिंग बघ की खुर्ची पाहिजे काय तर त्यांचा एक नंदी आहे इथं इथं आहे बघा इथं बांधलाय खाली तो नंदी बघायसाठी नाही ती म्हटली काय माहिती आहे का व्हिडिओ करू नका म्हणजे नाही नको म्हटली मागायची खाली उतरलं तर म्हणजे व्हिडिओ करू नका कसं असतं प्रत्येकाचं वेगवेगळं असतं रे मग त्यासाठी मागाशीच कॅमेरा पुढे घेतला असतं काय काय जण म्हणजे कॅमेरा पुढे आला ही होती तरी लाजते ती वगैरे तसा विषय असतो आणि असला नजारा आहे आम्ही आता ते म्हणजे वरनं खाली आलो असं म्हणजे घाट टाईप तेव्हा बघितलं आता जर वेळ मिळाला तर व्हिडिओ करतो असा इलाका दाखवतो तुम्हाला आणि आमची गाववाली पण येत आहे ती त्यासनी भेटा जायचं आहे आणि हे आपले बघा कार्यकर्ते काय नाव काय व्हायचं बेला बियाला किती म्हणजे महिन्याची आहे का वर्षाची आहे 2 वर्षाची बेला ए चौचल इच्छा गावात तिला फिरवाय नव्हता काय हो नेतो केवढे होई 2 वर्ष झाली अहो ती जातच आहे मिनपिन म्हणून जात ती हा. त्या जाती आणि दोनदा पिल्लं झाले म्हणजे विकता का पिल्लं विकून टाकायची कितीला देता 5,000 रुपये म्हणजे जातं पिल्लू हां 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 बेला गाव घरात भारी आहे माझी की हे बेला बेला जाते का जा 4 व्हीलर बंद करायला आईच्या गाव ऐकते सगळ्या सगळं कळतं तिला सगळं सगळं 2 व्हीलरवर पण कुठं पण जाते बुलेटवर पुढे बसू बेला
आहे का आता मला लाडाकडे आता तुम्हाला माहिती. माहीत असतं बिस्किट आणले असते ना बेला का तिचा खाना वेगळा आहे बिस्किटच बिस्किट रॉयल कॅनन बेला जाग या आम्ही बोलवतो बेला या नाही जा किती बोलवते जा बेला इकडे बेला ए बेला तुम्ही बघितलं ते तुम्ही आता बोलवा बेला ये इकडे ए बेला नाही तिला वाटायला लागलं बाहेर जायचं आहे आपण आता ते काय बोलवते तुला ये बेला तूच करायचं जाणार आहे. म्हणजे ते कपडे घातलेत ना आता तिला वाटतं फिरायचं दाखव तर आता आम्ही घाटातनं खाली घाटच मला जाणार थोडक्यात चालू खाली उतरायला लागलोय आणि वारं इतकं सुटलं भयानक वारं सुटलं आणि ते दादा या लागले आपल्याला बाहेर सोडायला आम्हाला जायचं आहे कुठं आणेवाडीत तिथे एक कार्यकर्ता आहे ती आणि ती वाट बघत बसली ती आता त्यांच्याकडे निघालो त्यांची गाडी घेतो आणि 2-3 मेंबर आहे ती म्हणजे आपले फॅमिली मेंबर आहेत त्यासनी फोन लावतो नाही परत ती नाराज होती तुम्ही का आला नाही यावत नाही तेव्हा नाही त्यासनी फोन लावतो असा विषय आहे आता वेळ झालाय गडबड आहे त्यातनं पण ते येतो म्हणजे तर वाट बघत बसायची आलीच करा ती आता इथनं कुठे जायचं आपल्याला माहिती डायरेक्ट खाली आलो आपण सांगते तर काय मी सांगते तर इथनं कुठे जायचं तुला माहिती आहे सोन्या शेतनं इथनं पलीकडं तिकडं विचार पलीकडं. आम्ही कोणतं आले मंत्री का संत्री आता असं ठरलंय सोनूभाऊला घेऊन गोव्याला जायचं सगळे रस्ते सोन्याला माहिती कशाला जातो बाबा बंद केले गोवा बंद फिरायचं गोवा बंद केले का फिरायचं बंद केलं फिरायचं बंद केले हॅलो गाडीचा पुढं अडव दिली बेलावड्याला परवाची मैदान पडलं पावसाच कसं करायचं काय आयवर माहिती आहे मला विचार पाऊस पडलाय का आता तिथं हॅलो हॅलो सुशांत इकडे रिक्षा आली चला तर सोनूभाऊ आता बंद करा आपण डायरेक्ट आपल्या जोडीदाराच्या सोबत जाऊ तर आता चहा पाणी नाश्ता वगैरे झाला आणि ही पुढे एक टू व्हीलर दिसते जी पुढे आहे ती दादा आपल्याला सोडायला आली ती मध्ये रस्ता तुम्हाला कळणार नाही डायरेक्ट मी तुम्हाला सोडायचो आणि त्यांनी आपल्या बाबांनी दादा यांच्याजवळ पण हेच घेऊन गेले ते तिथनं घरी हेच घेऊन आले ते तिथं आता सोडायला पण आपल्याला निघाले तर खूप खूप आभारी आहे असा आपला 5005 परिवार आहे त्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद चला इथं आता कुठं जाते विचारे जायचं कुठं विचार बघा हेच नाही ना सरळ गेला का नाही तुम्ही सरळ इथनं सरळ जावा हां इथनं जरा थोडं पुढे गेला तिथं पेट्रोल पंप आहे बघा पेट्रोल पंपात पेट्रोल टाका सरळ असं गेलं की डायरेक्ट डाव्या साईडला हायवे लागतो समोर डाव्या साईडला वळले की चालतं कोण जोडीदार काय जोडीदार काय चला चला दादा आभारी आहे